नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जोनानी. स्वागत आहे तुमच्या व्हिडिओ तुमच्या चॅनल गाव गजालीवर. तर तुम्ही बघत असाल की मला जरा असं धाप लागलेली आहे आणि दमल्यासारखं झालं आहे. सो ह्याच्या अगोदरचे काही तुम्ही शॉर्ट्स बघितले. सो मी इथे बागेत आलो आणि आपल्याला जायचं होतं रामेश्वराच्या मंदिरात. एक पत्रकार परिषद होती, पण बागेत आलो आणि कळलं की शेजारी कापावर सुखा गवत आहे बरंच आणि तिथे आग लागली आहे आणि त्याच्या शेजारीच आपली बाग आहे. सो अगोदर गेलो तिथे आणि बागेतला वणवा जो आहे तो बऱ्यापैकी मी, बागेतले कामगार, भाऊजी वगैरे आमच्या सगळ्या घरच्या मंडळींनी व कामगारांनी ती बऱ्यापैकी नियमित आग म्हणजे नियंत्रणात आणलेली आहे. आणि आता रेस्टॉरंटवर जाऊया, 2-5 मिनटं बसूया आणि जाऊया मंदिराकडे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत श्री इनामदार श्री रामेश्वराच्या मंदिरात. आता माझ्या मागे जे आहे ते मंदिर आणि काहीच वेळेमध्ये आता इकडे पत्रकार परिषद सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये ऑफिशियली आपल्याला कळणार की ही जी प्रथा आहे ही का केली जाते, पिढ्यानुपिढे वर्षानुवर्षे ही प्रथा ही का केली जाते हे आता आपल्याला कळणार आहे. तर पटकन आपण वळूया आपल्या पत्रकार परिषदेसाठी. श्रीदेव रामेश्वराला वंदन करून तुम्हा सर्वांना विशेष आमंत्रण देण्यामागे आमचा उद्देश हा आहे की रीतिरिवाजाप्रमाणे, गावरूढीप्रमाणे गेली शेकडो वर्ष आपण गावपण म्हणून एक हे करत आहोत, प्रथा सांभाळत आहोत, परंपरा सांभाळत आहोत. मागील काही शतकांची परंपरा आहे, एकमेकात सलोखा निर्माण व्हावा आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यात प्रामुख्याने जी काही लोक आहेत ते आपली गुरा वासरांसह, छोट्या मोठ्या मुलाबाळांसह, वडीलधाऱ्या मंडळींसह, सर्वांसह जे काय असेल ते घेऊन सीमेवर जातात, सीमेच्या पलीकडे राहतात. थोडक्यात हा गाव निर्मनुष्य करतात. निर्मनुष्य गाव केल्याने त्याचे जे काही चांगले परिणाम आहेत त्या परिणामांना लक्षात घेऊन हे गावपण आयोजित करण्यात आलेले आहे. जर का त्याला थोडीशी धार्मिक हे दिली, आपण सहज परीक्षेला किंवा कसल्याही गोष्टीला जाताना नमस्कार करतो, देवाला वंदन करतो, त्या मागचा जसा हेतू आहे की या सर्वातून आपल्याला एक मानसिक बळ निर्माण व्हावं आणि त्या कार्यात आपण सामील व्हावं, या दृष्टीने त्याला धार्मिक रूप दिलेलं आहे. बाकी अन्यथा हा कार्यक्रम टोटली विज्ञानाच्या सर्व कसोटीवर पार पडणारा कार्यक्रम आहे. अशा तऱ्हेने हे गावपण वर्षाच्या वर्षाला आम्ही साजरे करतोय. गेली शेकडो वर्ष ही परंपरा चालू आहे. श्रीदेव रामेश्वराच्या कृपेने आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सर्व साजरे करतो. ती अशीच आतापर्यंत अशी हे केली, आम्ही परंपरा सांभाळली. अशी परंपरा या पुढे सुद्धा आम्ही सांभाळणारच, कारण तशी आम्हाला देवाची आज्ञा आहे. तर मित्रांनो, आता आपण पत्रकार परिषद जी होती त्यातले काही बाईट्स आपण घेतले, ज्याच्याने आपल्याला कळलं की हे जे पूर्ण जी एक प्रथा आहे ती त्याचा बॅकिंग जो आहे की त्याच्या मागचा जो पाठपुरावा आहे तो कम्प्लिटली विज्ञान ह्या गोष्टीवर सध्या ही प्रथा चालू आहे. की जेव्हा गाव रिकामी होणार तेव्हा बऱ्यापैकी त्याच्यातली जी जनता आहे किंवा रोगराई काय त्या गावामधली सध्या असतील ते पूर्णपणे नष्ट होणार आहेत आणि एक सगळ्या लोकांनी एकत्र येणं हाही त्याच्या मागचा खूप मोठा हेतू आहे. सो आता थोड्या वेळामध्येच गावपळणीची जो एक गारणा आहे तो इथे घातला जाणार आहे आपल्या देवळामध्ये. आणि त्याच्यानंतर जसं आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अजूनही पहा. त्याच्यानंतर जी काही कार्यक्रम आहेत ते आता होणार आणि ते आता तुमच्यापर्यंत आपण पोचवू. आता हा मेन मंदिरामध्ये गारणा घडून झालेला आहे. तर मंदिराच्या परिसरात जितकेही मंदिरं आहेत
त्या प्रत्येक मंदिरामध्ये हा गारणा घातला जातो आहे की हे जे गावपण होतं आहे त्या कालावधीत सर्वांना सुखी ठेवावं आणि देवाने जो आदेश दिलेला आहे तो सर्वांनी पालन केलेलं आहे हे देवापर्यंत आपण पोचवत आहोत. नगाडा वाजताना आपल्याला आता ऐकू येत आहे तोफी आता वाजलेली आहे आणि आता गावातले सर्व दरवाजे बंद होणार आहेत. हा पहिला दरवाजा आपल्या देवळातला बंद झाला आहे. आपला जो आचरा गाव आहे तो रिकामी होणार आहे. दुसरी तोफ आता आपल्याला ऐकू आली इथे. आता दुसरा दरवाजा बंद झालेला आहे. की रामेश्वराची जी पूजा अर्चना असते ती दर दिवशी जशी आता होते तशीही होते. तेव्हा पुजारी आणि त्यांचे जे सहाय्यक आहेत त्यांना हे 3 दिवस त्यांना यायला परवानगी असते. बाजूकराव लांब राहा. तिकडची मी तर याच्या अगोदर कधी तोफ वाजताना ऐकलेली नव्हती. हा माझा पहिलाच अनुभव होता आणि खरंच म्हणजे धडधडलं सगळं. आणि खरंच ही जी तोफ वाजली ना ही नक्कीच हे बघा सगळी गावकरी जे आहेत ना तोफेच्या आवाजानंतर कशा प्रकारे त्यांची घरं बंद करून चाललेली आहेत. की हाच तो ऐतिहासिक क्षण जो दर 5 वर्षांनी येतो की आता आपल्याला आपलं जे गाव आहे ते 3 दिवसांसाठी आणि पुढच्या रामेश्वराच्या आदेशापर्यंत बंद ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे इथली सगळी माणसं ही ॲक्च्युलीमध्ये आपण म्हणू शकतो की निघालेले आहे त्या गावावरनं. तर हा जो दरवाजा आहे मगाशी आपण आता बंद होताना पाहिला तो पुन्हा रामेश्वराच्या आदेशानंतर 3 दिवसानंतर हा परत उघडण्यात येणार आहे. तोपर्यंत हा जो गाव आहे आणि इथली जी माणसं आहेत ते पूर्णपणे हे गावाच्या बाहेर वेशीच्या बाहेर राहणार आहेत. का कसं वाटतंय? मस्त वाटतंय? आनंद होतोय गावपणीचा? तर ही जी माणसं आहेत ते तोफेचा आवाज ऐकून त्यांची घरं. हे तुमचं घर आहे का? अच्छा, टाळं कुलप लावलेत नीट. चला भेटूया 3 दिवसानंतर. काकांनो कसं वाटतं तुमका? आनंद असा?
तर आता आपण आहोत आचऱ्यातल्या सगळ्यात प्राईम लोकेशनला, जे आहे आचरा तिठा. तर तिठ्यावर तुम्ही आता माणसं बघू शकता, एस टी वगैरेसाठी उभी आहेत. आणि जसा देवाचा कौल लागला आणि तोफा ज्या उडवल्या गेल्यात, नगारा जो वाजला, अचानक इकडली माणसं जी आहेत ना, ती आता दुकानं वगैरे बघू शकता सगळी बंद झालेली आहेत. आणि जी माणसं आपली आहेत ती सर्व आता एका वेगळ्या ठिकाणी 3 दिवसासाठी राहायला जाणार आहेत. आणि एक सुंदर असा दृश्य आणि सुंदर असा अनुभव आता आम्हाला अनुभवता आलं. इथे स्वर्गीय कोकण व्लॉग्स, ज्यांचे व्लॉग्स बघून आम्ही यूट्यूबर झालो असं म्हणता येत नाही. सो त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे जे काही 900,000 सबस्क्रायबर्स आहेत, नक्कीच त्यांनाही सबस्क्राईब करा. आणि त्यांचे जे भरपूर 20-25 हजार आहेत, त्यांनी मला सबस्क्राईब करा. यस नक्की. चला, तर आता इथे आचरा तिठ्याजवळ ही तोफ होणार आहे. तिथे तोफ लावायची तयारी करत आहेत. तोफ वाजवली जाणार आहे. काका नमस्कार. ही तोफ जी तुम्ही आता ऐकली, कशी वाटली? मस्त एकदम. म्हणजे या तोफेच्या आवाजाने नक्कीच गाव रिकामी होणार असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. तुमचा अनुभव ह्या गावपाळीबद्दलचा सध्याचा कसा आहे? गावपाळीचा बरेच जणांच्याकडून ऐकलेला, पण यावेळी म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं की तोफ कशी उडवतात आणि गावा लोक कशी म्हणजे आपली गुरं बिरं घेऊन आल्या सुखवस्तीला किंवा कुठे कुठे निघतात. म्हणजे छान एकदम प्रदर्शन सुंदर आणि अतिशय चांगला हे वाटलं. सांगू शकाल? तुम्ही स्थानिकच आहात, म्हणजे लहानपणापासून, तुमच्या लहानपणापासून तुम्ही बरेच गावपाळ बघितले असणार. हे असंच साजरा होतो. आनंदी आहात? मजा वाटते. चला काका. तर मित्रांनो, आपण ऐकलं की गावामध्ये ही जी प्रथा आहे ना, हे एक आनंदाने साजरा केली जाते. की असं नाही आहे की बाबा आता गाव रिकामी करणारा 3 दिवस आम्ही जाणार कुठे, असं काही नाही. सर्वांनी सर्वांची व्यवस्था केलेली असते. श्रीदेव रामेश्वरांनी सर्वांची व्यवस्था केली असते आणि आनंदात लोक राहतात, एकामेकाच्या सहवासात लोक राहतात आणि निसर्गाने आणि देवानी जो हा आपल्याला कौल दिला आहे हा मान्य करून घेतात. माणसं आहेत बघा, ही सगळी आता बाहेर चाललेली आहेत आपलं गाव सोडून. तर चला, काही स्थानिकांशी आपण इथे आता बोललो. आणि ही गावपळीची खरं तर आत्ता जी आपण बघतो ना, ही गावपळीची धावपळच आहे असं आपल्याला म्हणता येईल. इमर्जन्सीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अतिआवश्यक वस्तू ज्या, अतिआवश्यक सेवा ज्या आहेत त्या सुरू राहणार आहेत. पोलीस स्टेशन सुरू राहणार आहेत, मग पोस्ट ऑफिस सुरू राहणार आहेत. रुग्णालय जे माझ्या मागे आहे, शासकीय रुग्णालय जे आहे आचऱ्यातलं, ते चालू राहणार आहे. तुमचं नाव काय? आचरा हिरलेवाडी सुहास कृष्णा मुनगेकर. हां, आम्ही पळणीक चाललो. ओके. हां, पळणीक चाललो. सगळे कुत्रे मांजरा घेऊन, ढोरा पोरा सगळ्या घेऊन पळणीक चाललो आम्ही. कसं वाटतं पण आनंदात मौज मजा चांगली Very व्यवस्थित चांगला. ओके. आधी तुमचं नाव सांगा. संतोष पेडणेकर. अच्छा, आता या आपण गाव पडणीक आता सगळे आपण चाललो, तर तुमका कसं वाटतं ह्या प्रथेबद्दल? रामेश्वराची प्रथा त्याप्रमाणे आमका पावसात लागता. बरोबर. म्हणजे गावपणीची उत्सुकतेने वाटत बघित असतात ते लोक. बरोबर. आम्ही गावपळणीची प्रतीक्षा बघतच होतो आम्ही. ओके. कधी कौल लागतात कौल लागताना कधी या गावपण होता. तर आता आपण काही रिक्षावाले काका जे आहेत, जे नेहमी आचराचे भाडं वगैरे घेतात आणि जवळपास जे बरेच वर्ष रिक्षा चालवत आहेत, त्यांचाही उत्साह आणि आनंद बघितला. की असं नाही आहे की त्यांना की असं वाईट वाटतं आहे की नाही आता आपल्याला जायला मिळणार, पण नाही, त्यांना हा उत्सुकता आहे आणि आनंद आहे. आणि जेव्हा पण म्हणजे कौल लागण्याची बेसिकली ते वाट बघत असतात की एकदा कधी कौल लागतो आणि कधी आपल्याला सर्वांसोबत एकत्र राहायला मिळतो आणि कधी हा गावपणीचा जो एक इव्हेंटच आहे तो साजरा करायला मिळतो. अरे नो. सो यू हॅव कम फ्रॉम मुंबई? तर हे आपलं नाव सांगा काका आधी. मी कुलकर्णी सतीश. तर सतीश कुलकर्णी काका आपल्याबरोबर आहेत आणि गावपळण ही अनुभवासाठी इथे आलेले आहेत. जयंती आणि गावपळण दोन्ही एकत्र. कसं वाटतंय काका तुम्हाला?
एक युनिक एक्सपिरियन्स आहे. राईट. सर्व मंडळी सामान सकट गुरंढोरं सगळे घेऊन बाहेर जात आहेत. राईट. आणि 3 दिवस मजा करून परत काऊल झाला. आनंद लुटून येत आहे. हां, आनंद तो एक त्याचा उद्देश आहे. बरोबर. आणि हे करणार सहजीवनाचा एक आनंद उपभोगता येतो. जे मुंबईवरनं कुलकर्णी काका आलेले आहेत दत्त जयंतीसाठी गावपळणीची जी कशी पूर्वतयारी होते ते बघायला, त्यांचाही आपण एक अनुभव याच्याबद्दलचा कसा आहे ते आपण घेतलं. चॅनलचं नाव सांग. चॅनलचं नाव काय? माझं चॅनलचं नाव आहे कोकणची कला संस्कृती. तुझंही नाव सांग. आणि माझं नाव स्वानंद संभाजी बिनसाळे, आचरा मालवण. तर स्वानंद दादाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून आपले 900,000 सबस्क्रायबर आहेत, त्यांनी सगळ्यांनी यांना सबस्क्राईब करा. आणि ह्यांचे जेवढे 1.5, 2, 3, 4,000 किंवा 50,000, 20,000 जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी आपल्या गाव गझली चॅनललाही सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, माझ्या मागे जे आहे मागच्या बाजूला ते ब्रिज आहे. ब्रिजच्या मागच्या बाजूला आचरा गाव आहे. आणि आता आपण उभे आहोत ब्रिजच्या पलीकडे, म्हणजे आचराच्या वेशीच्या बाहेर. सो इथे आता आपण बघणार आहोत की परवाच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जी खाडी बघितलेली ती बघा, हीच ती नदी, खाडी आणि एक पाण्याचा सोर्स आहे. त्या दिशेने आपण ज्या परवाच्या व्हिडिओमध्ये कुटी आणि रावट्या बांधलेल्या बघितलेल्या त्या तिथे आहेत. इकडे कशाप्रकारे माणसं हळूहळू तिथे 3 दिवसासाठी त्यांचा एक सहवास करणार आहेत एकमेकांबरोबर आणि राहणार आहेत. जर तुम्ही तो पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर खरंच सांगतो तो जाऊन व्हिडिओ बघा. आपल्या चॅनलवरचा भाग 1 जो आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे माहिती दिलेली होती की गावपळ का केली जाते आणि त्याची पूर्वतयारी कशा प्रकारे केली जाते. सो तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आता आपण एक खाली जाऊन बघूया की कशाप्रकारे माणसं जी आहेत ना ती सेटल होत आहेत आणि त्यांच्या नवीन जे 3 दिवसासाठी त्यांचं जे घर आहे त्या घरामध्ये कशाप्रकारे सेटल होत आहेत. तर इथे आपण परवा आलेलो आणि कशाप्रकारे ही जी छोटीशी वस्ती जी आहे ती कशाप्रकारे तयार होत होती हे आपण परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं. आणि आता हळूहळू इथली गजबजाट वाढणार आहे. आणि इथे काही स्थायिक ग्रामस्थ आहे जे त्यांची घरं सोडून इथे आलेली आहेत. तर दादा, आपलं नाव सर्वात अगोदर? प्रदीप पुरुषोत्तम केळकर. तर प्रदीप दादा आपल्याबरोबर इथे आहेत. तर ह्या जी गावपळीची आपली प्रथा आहे त्याच्याबद्दल दादा तुला काय वाटतं? गावपळण म्हणजे एखादी सामाजिक जीवन समृद्ध करणारी एक गावपळण आहे. म्हणजे इथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित गुण्यागोविंदाने नांदतात. सामाजिक एकोपा निर्माण होतो आणि त्याच्यातून विचारांची देवाणघेवाण होते. न्यू जनरेशन, जुनी जनरेशन एकमेकांकडे विचार होतात. आम्ही आता डिजिटल युगातले असून ही परंपरा आम्ही कायम अबाधित ठेवली आहे आणि याच्याही पुढील मंडळींना ती अबाधित ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतो. सुंदर. काय नाही, शेकडो वर्षापूर्वीपासूनची प्रथा आहे. अच्छा. ती देवाच्या ह्याच्यामुळे आम्ही करतो. ओके. देवाचा हुकूम पाळतो. बरोबर. देवाच्या हुकुमाच्या बाहेर कुठे जायचं नाही. आनंदात असता एकदम. आनंदात. ओके, ठीक आहे. आता झाली तयारी सगळी? सगळे मग ते आता घ्या. किती 2 BHK 3 BHK किती मोठं बांधलात तुम्ही? वा, व्हेरी गुड. पण ह्याच्यामध्ये पूर्ण कोकण सामावू शकतो आपण. ठीक आहे, चला. ओके. पाणी भरूचा हे उगीच व्हिडिओमध्ये येतात, कामाक लागाव. तर आता सगळ्यांची तयारी चालू आहे. तर चल, हाय बुबू, तुझं नाव काय आहे? काय नाही करत मी, बस शांत. गावपळ असे प्रथा असे लागलेलं नव्हतं, पण जेव्हा माझा मित्र आम्ही जे असं डिस्कस पहिल्यांदा जेव्हा तुला म्हटलं की म्हणजे हा विचार तुझ्यासमोर मांडला की अचानक 3 दिवसासाठी पूर्ण गाव रिकामी करायचं आहे, तेव्हा तुला भीती अशी वाटली का रे अचानक लोक कहाँ जाने वाले करके का असं होतंय? तेव्हाच तुझा एक विचार काय होता? तो एक नॉर्मल विचार होता की यार लोक राहणार कुठे, जर गावात बाहेर जाणार आहेत तर ते सीमेच्या बाहेर राहणार कुठे. पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये बघितलं की कसं बांधतात ते लोक, छोट्या छोट्या झोपट्या किंवा आपलं आतमध्ये सगळं संसार घेऊन सगळं येतात, तर ते बघितलं तुला वाटत असेल की इकडे जरा परमनंट राहू शकतो आपण. खूप छान आहे ते, मस्त राहू शकतो. ओके. तर दीपाली ताई, बरोबर? दीपाली ताई, तुला काय वाटतं ह्या गावपळीबद्दल? तू आता मुंबईवरनं हे 3 दिवस 4 दिवस जेव्हा अनुभवायला आलेली आहेस, सो व्हॉट इज युअर व्ह्यू? गावपळीची खूप मजा येते. आम्ही असं दरवर्षी म्हणजे 5 वर्षातून एकदा होतेच, पण दरवर्षी देवाच्या कौलाची वाट बघतो की होकार मिळतोय का. लास्ट इयर म्हणजे माझी प्रेग्नन्सी ड्यू होती, तर मी लिटरली देवाला बोलते की नको होते गावपण, मला एन्जॉय करायची आहे गावपण. तर आज सुट्टी घेऊन आलो, लिव्हवरती जेवढे पण पेंडिंग होत्या सगळ्या लिव्ह टाकल्या मजा करण्यासाठी. ऑफिस 9 to 5 करून कंटाळा आलेला, थांबलेलो, एकदम एक्साइटेड होतं कधी आता 12 तारीख येणार आहे. त्याच्यानंतर मग मी तर आता 3 दिवस अगोदरच आलो सगळी तयारी वगैरे करायला. म्हणजे तू 9 to 5 सोडून 24/7 करायला इथे आलेला आहेस.
तुमचं काय आता जेवण वगैरे बनवायची सगळी तयारी झालेली आहे का? हो सगळी तयारी मी माझ्या बागेतली 4-5 माणसं पाठवली तर होईल ना? ती माणसं आली तर तेवढं जेवणाची तयारी आहे व्हेरी गुड. आमच्याकडे. तर आपण म्हणतो ना की माणसाला कोकणाच्या बाहेर पाठवू शकतो, पण कोकणाला माणसाच्या हृदयातून कधीच काढू शकत नाही. ही जी वृत्ती आहे की किती माणसं येऊ दे, जेवण आमच्या कोकणात किती माणसांना कधीही कमी पडणार नाही, ह्याची खात्री नेहमीच कोकण जे आपलं जे गाव आहे त्यांनी घेतलेली आहे. शेवटी आता आपण त्या दिवशी एवढे बोललेल्या पप्पी काकांशी आता बोलूया. काका, आता जास्त काय तुम्हाला कामं नसणार, कारण आता तुम्ही 3 दिवस काय करणार आहे? आता मी इकडे पूर्ण एन्जॉय करणार आहे. माझी खूप मोठा ग्रुप आहे, पूर्ण वाडीवरती माझं नाव आहे. त्या वाडीवरती संपूर्ण हा आता रिलॅक्स कधी होतोय, मी आता दुपारपासून रिलॅक्स झालो आणि आता मी माझ्या मित्रांबरोबर आणि माझ्या परिवाराबरोबर सगळ्यांना घेऊन रिलॅक्स. माझ्या मुलाचा मित्र आला आहे, त्याला अदर्स काही तीर्थक्षेत्र आहेत ती पण दाखवायची आहेत सगळं. आणि आशिस्ताना ओढ लागून पुढच्या गावपणीला त्यांच्या फॅमिलीसहित सगळे येऊ दे. नक्कीच. सर्व ते काम झालेच आहे, गाव तो फुटलं आहे, सगळे जमा झालेले आहेत. दरवर्षाप्रमाणे जसा आमचे सगळे समाज आहेत बरोबर जमा होऊन तो कार्यक्रम पुरव करतात, तर त्याच्या इच्छेनुसार तो सांगेल ती पद्धत. जाऊ नको जायचं नाही. चला, व्हेरी गुड. आतापर्यंत जी परंपरा चालली आहे ती त्याच्या कृपेनं, माणसाच्या कृपेनं नाही. बरोबर. तो सांगेल त्याप्रमाणे आम्ही वागणार, कारण त्याची ही सगळी जी जमा आहेत रेत रमावत त्याची, आम्ही नाही. आम्ही फक्त एक सोन्याचा पुतळा आहोत. हो, मस्त एक बॅनर, फोटो काढून बॅनर लावलेला आहे. तोही मालवणी भाषेत, गरीबाचं वाडो. आणि त्याच्या खाली जे लिहिलेलं आहे ना, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. येवा वाडो आपलोच असा. आपल्याला चिंता होती की जी आचऱ्यातली माणसं आहेत ते आता त्यांचं घर सोडून जाणार कुठे, पण ह्यांना चिंता आहे की जर आपल्या वाड्यात इथेही जर माणसं आली तर ती जाणार कुठे, म्हणून त्यामुळे इथे लिहिलेलं आहे येवा वाडो आपलंच असा. आचऱ्यातले जे ग्रामस्थ आहेत ना, एका खूप आनंदी रीते इथे राहत आहेत. आणि ओ, गावला पाणी आणलाय आणि जातास? ओके, कसं वाटतं? आनंदात असास? ओके, चला. तरी पाणी वगैरे आणायला ही माणसं जात आहेत, पाईप वगैरे गोळा कर. कुठल्याच प्रकारची आपण म्हणतो ना, इथे कुठल्याच प्रकारची कमी नाही आहे. सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहेत आणि मुळात म्हणजे मदत करणारी माणसं इथे अवेलेबल आहेत. तर आज आपण हा आपला व्हिडिओ इथेच थांबवूया. आणि कशा प्रकारे ह्या पूर्ण गावपळणीची जी रीत होती रामेश्वराच्या मंदिरापासून सुरू झाली आणि कशा प्रकारे दरवाजे बंद झाले, गारणा घातला गेला, दरवाजे बंद झाले, तोफा उडवल्या गेल्यात. त्याच्या अगोदर आपण पत्रकार परिषदी बघितली, ज्याच्यामध्ये आपल्याला जे सचिव आहेत आणि जे मानकरी आहेत गावातले, त्यांनी एक काय आयडियाला काय म्हणतात रे मराठीमध्ये, आयडियाला एक आयडिया दिली. लवकर बोल. कल्पना. येस, परफेक्ट. तर कशा प्रकारे हे सगळं होणार आहे त्याची कल्पना दिली. आणि तुझं नाव सांग. अवधूत. तर अवधूतने आपल्याला मराठी शब्द हे हेल्प केलेला आहे. व्हॉट अ शॉट. सो चला, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजाली ह्याला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.